दिल्लीमधल्या लाठीचार्जच्या विरोधामध्ये आता मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या दरम्यान पोलीस आणि विद्यार्थी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झालेली आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीच्या विरोधात मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचा संतापनावर होतोय। चेंबूरमधल्या आंबेडकर गार्डनच्या जवळ हे आंदोलन सुरू आहे। एक सेकंड धक्काबुक्की कोण नाही करणार। एक सेकंड प्रशांत बढे आपल्याला या आंदोलनाचे अपडेट्स देत आहेत। प्रशांत, विद्यार्थी अजूनही आक्रमकच झालेले आहेत आणि काल देखील या वेगवेगळ्या परिसरामध्ये आंदोलनं पार पडली। आता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो आंबेडकर उद्यान परिसर आहे या ठिकाणी आता विद्यार्थी मोठ्या संख्येने यायला सुरुवात झालेली आहे। यातील जे काही विद्यार्थी आक्रमक झालेले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। आपण जर बघितलं तर या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आता वेगवेगळ्या पक्षाचे लोक जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर पोलिसांबरोबर त्यांची शाब्दिक बाचाबाची या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकूणच आंदोलक जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्या आंदोलकांना माईकच्या द्वारे या ठिकाणी पोलिसांनी चेतावणी दिलेली आहे की या ठिकाणी जमावबंदीचे आदेश आहेत, त्यामुळे इथे कोणी थांबू नये। मात्र जमाव आता आक्रमक होताना पाहायला मिळतो आहे। मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहे। घोषणाबाजी या ठिकाणी जोरदार सुरू आहे आणि या जो आंबेडकर गार्डनचा परिसर आहे त्या ठिकाणी आलेले आता शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ज्या आंदोलकांना ताब्यात घेतला आहे त्यांना सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होतात। विद्यार्थी जे आहेत ते आक्रमकरित्या या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रशांत, तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। यानंतर आपण थेट जाऊयात, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास बोलतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।